शहरातील ज्ञानवर्धनी हायस्कूलमधील 1900 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 32 वर्षांनंतर 15 ऑगस्ट दिनी एकत्र येऊन शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देताना मनसोक्त आनंद लुटलाय। शहरातील विज्ञानवर्धिनी हायस्कूलमधील 1992 वर्षातील विद्यार्थ्यांना तब्बल 32 वर्षांनी एकत्र येण्याचा योग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने योग जुळून आला। यासाठी माजी विद्यार्थी सचिन अप्पा नामदे आणि रतन दाभाडे यांनी गेल्या 2 वर्षांपासून शहरातील आणि इतर जिल्ह्यामध्ये स्थायिक झालेल्या बॅचमधील मित्रांची माहिती गोळा करून त्यांना सतत संपर्क केला आणि पुन्हा एकदा शालेय मित्र मिळून स्नेहभेट घेण्याचे नियोजन केलं। यानुसार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भेटण्याचे एकमताने निवड करण्यात आली। सिडको या नाट परिसरातील बॉटनिकल उद्यानात सर्व जुने सह मित्र एकत्र आले। तब्बल 32 वर्षांनंतर एकमेकांना बघत असल्याने कोणाच्या डोक्यावरील केस विरळ तर टक्कल पडलेले, डोळ्याला चष्मा, उतरत्या वयाच्या सुरकुत्या साफपणे दिसत असलेला आपला जुना सहकारी दिसताच त्याला त्याच्या नावाने हक्क मारण्याचा मोह काही मित्रांना आवरला नाही। त्यांनी 32 वर्षापूर्वीच्या आपल्या मित्राला सच्या, रम्या, संजा, सोमय्या, गण्या, दिन्या अशा एकेरी भाषेत आपल्या सवंगडी मित्राला हाक मारली आहे आणि एकमेकांची गळाभेट घेताना त्यांचे डोळे पाणवले होते। या स्नेहभेटीच्या सुरुवातीला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त भारत मातेचा प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन मेजर सुभाष स्तवन यांच्या हस्ते करण्यात आले। शालेय स्तरावरील जुना शाळेच्या पीटी कवायतीनुसार स्वातंत्र्य दिन साजरा करत झणझणीत डब्बा पार्टी स्नेहभोजनचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि पुन्हा असाच भेटण्याचं आश्वासन एकमेकांना देत निरोप घेतला। यावेळी सचिन अप्पा नामदे, रतन दाभाडे, निलेश तोतला, संजय मगर, दिनेश लोळगे, रमेश कुदळ, सोमनाथ जाधव, गणेश वडगावकर, अशोक खुनमाली, रणजित मनपुरे, संजय प्रधान, विजय अंकुश, अनिता साबळे, शोभा पठारे, सुनीता कोकरे यांच्यासह इतर मित्र सहकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती।